आप देख रहे हैं मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव, सच के साथ जनता की आवाज़। मैं मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग। आज 11 दिसंबर 2024 जो कि कल की घटना का आज बंद पुकारा गया था। सवेरे 11 से 1 बजे तक अच्छा चला। 1 बजे के बाद यहाँ पर कुछ भीड़ ने गाड़ियाँ फूंक दी और दुकानें तोड़ी। देख सकते हैं आप रोड का हाल। और यहाँ पर पुलिस पर भी काफ़ी पथराव किया। जनता पूरी पब्लिक ने उग्र हो गई थी पब्लिक, और कई गाड़ियां फूंक दी और दुकानें भी जलाई, दुकानों के बैनर फोड़े। पुलिस ने जमाबंदी पर पाबंदी की है और पब्लिक से ये हमारे चैनल के थ्रू हमारी अपील है कि बाहर बिन काम के ना निकले, क्योंकि बाहर का माहौल जो है वो बहुत ख़राब हो चुका है और यहाँ पर दुकानें काफ़ी जलाई गई। कुछ भीड़ ने जिला अधिकारी के दफ्तर जाकर कुछ तोड़फोड़ करने की भी एक रिपोर्ट आई है हमारे पास। और देख सकते हैं आप रोड का हाल, जो दुकानें वगैरह जलाई गई है स्टेशन रोड पे परभनी शहर में, और अष्टभुजा मंदिर के पास भी, उसके पीछे भी, वहाँ पर भी तोड़फोड़ की गई है। देख सकते हैं आप हमारे चैनल के थ्रू। गांधी पार्क में कई गाड़ियाँ स्कूटी को जलाया गया है, सुनार गली में भी। अगर आपको हमारी रिपोर्ट कैसी लगी हमें कमेंट करके ज़रूर बताएं। सब्सक्राइब करें, लाइक करें, शेअर करें। धन्यवाद। झालेला आहे, कालचे प्रकार झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या पुतळ्यासमोर। की असा निंदनीय प्रकार झालाय, त्याच्याबद्दल सर्वप्रथम आम्ही त्याचा निषेध करतो। हे महापालिकेच्या याच्यावर कत्तई अजिबात लक्ष नाही। महापालिकेने याच्यावर गांभीर्याने लक्ष द्यावं। प्रशासनानं, पोलीस प्रशासन, कलेक्टरनं याच्यावर गांभीर्याने लक्ष देऊन याच्यावर लवकरात लवकर त्या कारवाई झाली पाहिजे। याच्या मागे मास्टर माइंडचे जत आहे त्याच्यावर कारवाई कठोर म्हणजे कठोर कारवाई झाली पाहिजे। फक्त एवढीच आमच्या सर्व कोणा करायला लावलं, फक्त याचा पाठीमागं कोण आहे याचा फक्त एक प्रशासन, पोलीस प्रशासन आणि कलेक्टर साहेबांना आणि सरकारनं याचा कोणपर्यंत अन्यथा आम्हाला तपास काढून द्या। अन्यथा हे तर फक्त एक झाकी होतं, हे तर फक्त झाकी होतं। येणाऱ्या अजून उद्या जर का आम्हाला लवकरात लवकर न्याय जर नाही भेटला तर अख्खा महाराष्ट्र पेटवल्याशिवाय की आंबेडकरी समाज राहणार नाही। एवढंच हे प्रकरण घडलेलं आहे, याबद्दल मी प्रशासनाला जिम्मेदार धरतो। हेच बोलायचं आमचं। एवढीच मागणी आहे की प्रशासनाला, पोलीस बांधवांना आणि इकडचे जे अधिकारी आहेत, कलेक्टर हे, की बाबा यानं केलंय, यानं कोणाचं ऐकून केलंय? हे माणूस असा करणारा नाही, त्यानं केलं पण असेल आणि त्याला माते फिरू म्हणाले। हे माते फिरू असता बाबासाहेबांच्या पुतळ्यापाशी काऊन गेला? माते फिरू होता ते, त्यानं दुसऱ्यासोबत भांडण केले, त्याला बाबासाहेबांचा पुतळा बरोबर दिसला, कसं काय दिसला? तुम्ही माते फिरू कसं काय म्हणाले त्याला? तुम्ही मीडियाला माते फिरू म्हणाले त्याला? काल मी न्यूज बघितल्या, माते फिरून आंबेडकर पुतळ्याच्या संविधानाचं तिथं घेतलं म्हणा दगडानं, ते माते फिरू आहे म्हणा। आमच्या तर माती लय सटकलेले आहेत, कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। आमचा कोणाला काय, आम्ही कोणता जातीवाद करत नाही काय ना, फक्त आम्हाला जे आमच्या म्हणजे संविधानावर सगळा देश चालतंय। संविधान केवळ आमच्यासाठी नाही, सगळ्या भारतीयासाठी आहे। आणि आमच्या लढ्यामध्ये सगळ्या भारतीयांनी बी सामील हो। परभणीकरांना बी हे सांगतो की आमच्यासोबत यावं, रस्त्यावर उतरा, आम्हाला न्याय मिळवून द्यावं। बस पोलीस प्रशासन जे लहान लहान लेकरं आलते मोर्चात, जे गोळा बारूद टाकली त्याचा जाहीर निषेध करतात आम्ही। आपल्या पोराला गुन्हा दाखल करून त्या लोकांना मोठी टाकायचे प्रयत्न करायले। त्यामुळे कोणाही गाडीला हात नका लावू, कोणाची नुकसान करू नका, एक दगडही उचलू नका। तुम्हाला गौतम बुद्धाच्या अनुयायी असतील, बाबासाहेबांच्या अनुयायी असतील तर तुम्ही घोषणा देत चला, पण एकही दगड उचलू नका किंवा काठी घालू नका। कारण की शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी गाड्या फोडलेल्या येतात आणि गाड्या ह्या दुसऱ्या जातीवादी पुतळ्याने फोडलेले, त्या गाड्या जातीवादी पुतळ्याने फोडलेल्या आहेत, आपल्याला नाही। त्याच्यामुळं लाठीचार कोणाला करू नका, दगडफेक करू नका। जसं आपण शांततेत आलात तसं शांततेत जाऊ। आपल्या कोणत्याच रॅलीला, कोणत्याच मोर्चाला गालबोट लागलं नाही पाहिजे, याची काळजी घ्या आपण। आणि महिला मंडळाला आधी जाऊ द्या आणि नंतर आपण जाऊ। दवाखान्यात जर कोणी असेल ना, दवाखान्याची
धाकधूस करू नका प्लीज. कारण आपण कारण बाबासाहेबांचे ते कुत्रे आपल्यामध्ये येतील आणि आपल्यावर गुन्हे दाखल होतील. आपल्या जलममध्ये एवढी धार आहे की आपण जे पाहिजे ते करू शकतो. त्यामुळे काठी राशी करणं काही महत्वाचं नाहीये. आपण असं शांततेत गाडी काढलेलीच आहे आणि जोपर्यंत शेवटच्या तळापर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत आपला मोर्चा थांबणार नाही. फक्त काढल्या लावल्या घेऊन करू नका. कायद्यामध्ये जोपर्यंत येऊन मिसळू नका. कायद्यात येऊ शकतात ते. त्यामुळे कायद्याची बाब अशी आहे की त्याने धिंगाणा करतील आणि आपल्यावर गुन्हे दाखल होतील. मॅडम थोडंसं तुम्हाला सांगते, शांत आहे का आणि शांत चला. याच्यामध्ये जर काय आपल्यामध्ये भिडे मिसळले असतील तर त्याला रोखण्याचं काम आपल्या पोरांनी करा. तुम्हाला हात जोडून विनंती, असं जर करायचं असेल तर पुढे चला, नाही इथं संपू द्या आणि मागे जा. नाही खरंच आहे. कायदा कसा आहे माहिती आहे का? आजकाल सोशल मीडिया एवढा पुढे गेलेला आहे. आपल्यामध्ये सगळ्या शांततेत रॅली चालू आहे, सगळं आपल्याला माहिती आहे. परंतु आपल्यामध्ये एखादा मध्ये येतोय आणि तोडफोड करतोय, त्याच्या सगळ्यांना गालबोट लागायले. त्यामुळे कोणी असं जर याच्यामध्ये मिसळलेलं असेल तर त्याला वेळीच बाहेर काढून द्या. आणि कोणीही कधीही दगड कुणालाही मारायचं नाही आणि घाण बिलकुल बोलायचं नाही. बाबासाहेबांचे अनुयायी आहोत आपण, मुलींना संरक्षण देणारे लोक आहोत आपण आणि त्यामुळे मुलीची कुठे विटंबना होईल किंवा मुलीचं आबरू रस्त्यावर येईल असं कधीच कोणी वागायचं नाही आणि असं घोषणा पण द्यायचं नाही. त्या पवारच्या घरात घुसून मारू आपण आणि दुसरी गोष्ट सगळ्यांना गुन्हे दाखल करा. आम्ही सगळ्यांनी मारलं, आमच्यावर सगळे सामूहिक गुन्हे दाखल करा, सगळ्याला पुलिस टाका. त्याच्या पुऱ्या खांद्याला मारू आपण, पण बाकीच्या लोकांना त्रास होणार नाही याची कृपया म्हणजे हे करा, त्याची दक्षता घ्या. त्याला आपण सोडणार नाही. त्याला शासनाने नाही शिक्षा दिली, त्या सुटला तरी आपण त्याला सोडणार नाही. सरकारला ज्या हाताने त्यांनी हात लावलाय तो हात धडापासून वेगळा झाला पाहिजे. आज आपण शपथ घेऊ. आम्ही तुमच्या आजूबाजूला फोन यायले तर आपल्या कार्यकर्त्याचे फोन यायले तर आपल्या इकडून रॅली यायली ती शांततेत येऊ द्या. आपल्यामुळे कोणाला त्रास नाही झाला पाहिजे किंवा आपल्या नावाचं आपल्याला कोणी गालबोट लावलं पाहिजे की बाबासाहेबांच्या अनुयायी आहे म्हणून. आप देख रहे थे मेरे साथ मेरा महाराष्ट्र लाइव। मैं मुख्य संपादक मिर्ज़ा इदरीस बेग। आपको हमारी रिपोर्ट कैसी लगी हमें कमेंट कर ज़रूर बताएं और इसी तरह से जनता के हित के मुद्दे उठाने के लिए हमारे हाथ मजबूत कीजिए, सब्सक्राइब कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए अपने दोस्त ग्रुपों में। इसे धन्यवाद।